फोटोवरती लावलं. हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहे धबधबे पाहायला. आणि धबधबे पाहायला गारगोटीतले सुंदर धबधबे असलेले एक ठिकाण म्हणजे नितवडे. नितवड्यातून वर आल्यानंतर जो रोड राधानगरीकडे जातो, ॲक्च्युली आडोली चापोडीकडे जातो, त्या रोडला पुढं आल्यानंतर एक छोटंसं ठिकाण आहे जिथं हे सगळे धबधबे आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. इथं वन विभागानं चौकी केलेली आहे. वन विभागाचं इथं प्रवेश शुल्क आहे 10 रुपये, लहान मुलांना, मोठ्या व्यक्तींसाठी 20 रुपये. आणि प्रॉपर नियोजन केले वन विभागानं. आणि हे नियोजन केल्यानंतर तिथून खाली आपल्याला सवतकडा, भिवशिवकोंड, सागवानचं जंगल, महाकाय धबधबा, भीमकाय धबधबा, डुक्करकडा, जांभूळकडा आणि मंडपीकडा असे धबधबे पाहायला मिळतात. हे धबधबे म्हणजे वरच्या पठारावर जे पाणी साचलं जातं ना, त्या पठारातल्या पाण्याचा साचलेलं ओढे आहेत आणि ते इथून बाहेर पडलेले आहेत. या भागातून 1-2, या भागातून 1-2 असे बाहेर पडलेले आहेत. तर हे धबधबे ॲक्च्युली काय आहेत, कुठे आहेत आणि कसे आहेत हे आपण आज बघायचं आणि मी तुम्हाला आठवणीने दाखवणार आहे. माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी मगान. चला मित्रांनो, आम्ही तिकीट काढलं आणि नियमानुसार आम्ही खाली चाललो आहे. इथले वॉटरफॉल बघायचे आहेत, एन्जॉय करायचे आहेत. परंतु जसं वन विभागानं सांगितलं आहे की इथं स्वच्छता ठेवा, तर ती स्वच्छता देखील पाळायची आहे. इथले RFO आहेत, आता साईनाथ साहेब आहेत बहुतेक, तर त्यांनी इथं खूप व्यवस्थित नियोजन लावलं आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं ग्रिलिंग वगैरे केलं आहे. बघा, तुम्ही बघू शकाल पायऱ्या वगैरे आहेत, जेणेकरून लहान मोठ्यांना, वयस्कर व्यक्तींना हे सगळं फिरता यावं, एन्जॉय करता यावं असं बनवलं आहे. परंतु तरी देखील लक्षात ठेवा की आपली जबाबदारी आपण नाही विसरायची, पण कचरा नाही करायचा. मित्रांनो, वयस्कर व्यक्तींनी ज्यांना जास्त चाला येत नाही ना, त्यांनी थोडंसं अवॉइड करावं असं माझं मत आहे. कारण की काय, डेप्थ जी आहे ती एकदम आहे आणि त्याच्यामुळे थोडा त्रास होतो, तर तेवढा अवॉइड करा. रादर तुम्ही येऊ शकता स्टेप बाय स्टेप, थांबत थांबत आला तर. हे जे वॉटरफॉल्स आहेत हे नैसर्गिक धबधबे वरून आलेल्या पाण्याचे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर ते एक एक करत आपण स्टेप बाय स्टेप बघायचे. अच्छा, याच्यानंतर आहेत ना, तुम्ही थोडं खाली आल्यानंतर 2 फाटे फुटतात. एक आहे सवतकडा इकडे 200 मीटर आणि दुसरं आहे ते इकडे आहेत. तर हे पहिले बघून येऊ, नंतर मोठा करूया आपण. आली ॲक्च्युली जी वाट आहे ती तिथं नाही बघा, ती माणसं दिसतात ना तिथली, तर ती तशी खाली वाट आहे चालत यायची आणि ती जराशी लांब आहे. हां, येस, तिथून चालत यांची वाट आहे आणि ती साधारण 2-2.5 किलोमीटर तर चालावं लागतं ते. त्याच्यानंतर इथं पोचतं. मग इथं पोचल्यानंतर तिथं तिकीट काढायचं, इथं पोचायचं, मग हे फिरायचं. मग ही जे अप्रोचेबल आहे, दोन्ही ठिकाणी लोक येतात, खालून येतात, वरून येतात. पण वरून आलेलं तुम्हाला इझी पडतं, कारण की का पायऱ्याच उतरावे लागतात आणि चढावे लागतात. तिथून तुम्हाला चालावं जास्त लागतं थोडं. पण दोन्ही ठिकाणून एन्जॉय करता येतं. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे ती तिकडून येऊ शकाल. येस, बघा मित्रांनो, लोक काय म्हणतात की त्यांचं म्हणणं असं आहे की जर नियोजन केलं तर 20 रुपये द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे नियोजन करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात येतं असतं. अच्छा, तो जिथं पहिली वाट येते ती वाट इकडून येते आणि ह्या ब्रिजवर येते. ब्रिजवरून तुम्ही इकडे येता, इकडून या बाजूला धबधबे आणि आपण आलो होतो वरून असं खाली. मग हे एवढं उतरावं लागतं. आता आम्हाला सगळ्यांना ब्रिजवर फोटो काढायचे म्हणून आम्ही वर चाललो. ब्रिज मजबूत बांधला आहे, नदीचा जो प्रवाह आहे त्याच्यावर ब्रिज बांधला आहे. आपण जाऊया वरती, बघू ना, मग धबधब्याला जाऊया. अच्छा मित्रांनो, हे वॉटरफॉल तुम्हाला शूट करता येतात प्रॉपर. इथं काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत तसे. फक्त एवढंच की वन्यजीवात हात दे ही, त्याच्यामुळं वन्यजीवांशी छेडछाड करू नका. वन्य कायदा जो आहे तो वन कायदा पाळा, फॉलो करा. कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका. बाकी सगळं धबधबा मस्त एन्जॉय करता येतात. आपण पहिल्यांदा चाललो आहे भिवशिवकोंडला आणि छोटासा धबधबा खूपच छान असा पायऱ्या बांधल्यात. एन्जॉय करता येण्याजोग आहे, पण पाण्याचा फ्लो जास्त असला तर जाऊ नका. हे बघा अशा पद्धतीचं पाणी. मला हे बघितल्यानंतर आहेत ना सिंथिरी रॉक आठवलं.
मित्रांनो, पुलानंतर वर आल्यानंतर इथं पहिला धबधबा पाहायला मिळतो तो डुक्करकडा. नाव अशी का दिलीत मला माहीत नाही, पण डुक्करकड्याच्या जवळपास पोचलो. थोडीशी दरड कोसळली आणि आम्ही चाललो डुक्करकड्याला. एक गोष्ट सांगू, खरंच वन खात्याच्या मनापासून आभार, कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आहे. इतक्या चांगल्या पद्धतीनं नियोजन होऊ शकतं प्रश्न नाही बसत यार. लवकर खूप मस्त केलं आहे. धबधब्याचा फ्लो देखील बघा दिसतो आपल्याला, खूपच सुंदर आहे. आपण आलो डुक्करकड्याला आणि डुक्करकड्याच्या वॉटरफॉलमध्ये आमचे कार्यकर्ते आत गेले. पण मी एकटाच राहिलो. आपण का माग राहायचं, आपण पण जायचं ना. तिथून भीमकडा झाल्यानंतर आम्ही आत्ता आलो आहे जांभूळकडा आणि हा धबधबा थोडासा मोठा आहे. तर हा धबधबा आय डोंट नो आपल्याला किती पाहता येईल, जरासा आतमध्ये आहे मोठा आहे. पण जांभूळकडाची साईज पण खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि याला थोडंसं अंतर चालवावं लागतं तुम्हाला आणि थोडं चढ उतार आहे. हे केल्यानंतर शेवटचा धबधबा जो करायचा तो सवतकडा करायचा. असा जर केला तर तुम्हाला दम लागत नाही, त्रास होत नाही, चालण्याचं जास्त कष्ट होत नाही. अदरवाईज मग काय होतं, कुठल्या धबधब्याला पहिले जाऊ, कारण 7-8 धबधबे आहेत आणि एकाच ठिकाणी. ॲक्च्युली 3 ओळ आहेत मोठे आणि 3 जे प्रवाह आहेत त्या प्रवाहातून हे निर्माण झालेले धबधबे आहेत. तर हा धबधबा जो आहे हा आपण पाहायला आलो आहे. धबधब्यात आत मी ॲज युजल जाणार आहे. बघू. भाई हे थ्रिलिंग आहे आणि घसरड आहे. इथे जर प्रिकॉशन घेतली नाही तर स्लीप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पाण्यात पडला तर दगड लागू शकतील. चला वरती बघू काय. रील 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 म्हणजे मी मित्रांना नेतो धबधबे बघाय. मी भिजत नाही कधी, नाही भिजत, नाही भिजतच नाही पहिल्यापासून. मी ज्या धबधब्यात भिजतोय ना तो धबधबा इंडियामध्ये कुठेतरी टॉपला असतोय. वाव, हे बघा आम्ही आलोय धबधब्याला आणि या धबधब्याचं नाव आहे जांभूळकडा. आणि जांभूळकडा अतिशय सुंदर आणि प्रचंड उंच वॉटरफॉल आहे. हा बघता येतो तुम्हाला, अगदी जवळने एन्जॉय करता येतो. मित्रांनो प्लीज कचरा करू नका, व्यवस्थित बघा, एन्जॉय करा. तुम्ही सेफ राहा आणि नेचर सेफमध्ये ठेवा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यू मगा. चला अजून एक धबधबा आला आहे आपल्यासमोर. मस्त काय धबधब्याची सिरीजच चालू आहे. हा धबधबा सुद्धा खूप सुंदर आहे. इथं स्पेस आहे बरं का. आणि महत्त्वाची गोष्ट इथं व्हिडिओ अमेझिंग होणार आहेत.
मित्रांनो एक गोष्ट मुद्दामून दाखवायची म्हणून ठरवतो. हाऊस मौज काय असते ती एज बघा, त्या एजमध्ये धबधबा फिरायला ग्रेट यार सनी. आणि लोक करतात एन्जॉय, आपण देखील करायचं आहे, फिरायचं. छोटी मुलं आलेले हे धबधबे बऱ्यापैकी सेफ आहेत, काय प्रॉब्लेम नाही. पाठी बिटी घेऊन मस्त गर्दी वाढली. आपण निघूया. जांभूळखडा आलो, जांभूळखड्यानं वर जायचं आपल्याला. ही काय करताय रे? ऐ ऐ हा छोटासा ब्रिज आहे, मस्त बनवलं आहे. एक वरून एक खालून. ब्रिजवरून आपण पुढे चाललो आणि इथं 2 छोटी मुलं खेळत आहेत नदीच्या पाण्यात. चला मित्रांनो, फायनली आपण शेवटच्या धबधब्याला आलो आहे. धबधबा आहे सवतकडा, चौथीचा कडा म्हणतात, सवतकडा म्हणतात. सुंदर आहे, खूप मस्त आहे. थोडंसं रेलिंग पडलं आहे, थोडी पडझड झाली, वरची लँडस्लाईड झालेली आहे थोडीशी, परंतु धबधबा ऑसम आहे आणि तुम्हाला आवडेल पाहायला. हे 7-8 धबधबे आहेत या भागात आणि ते सगळे सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, क्लीन ठेवलेले आहेत. वन विभागानं खूप चांगल्या पद्धतीने इथं सोय केलेली आहे. अवश्य या, एकदा व्हिजिट द्या, बघा, एन्जॉय करा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि आमचे सगळे कार्यकर्ते पाण्यात उतरले मस्तपैकी. आणि मी नाही जाणार, पण तू यार बाबा कड्याचं पाणी पडतंय, हे तर खतरनाक दिसतंय. चला जरासं वाचूया आपण. मी खालीपर्यंत थोडंसं जातो. युजली मी धबधब्यात भिजत नाही, इच्छा झाली इथं बघायची, भिजायची गरज. खूपच सुंदर आहे, खूप आनंद. हा बघा वरचा नजारा कसला खतरनाक आहे, खूप मस्त आहे. आणि इथे ॲक्च्युली असा कडा आहे आणि कडा खूप उंच आहे आणि वॉटरफॉल इथं आहे. संदीप साहेब आत गेलेले आहेत फोटोग्राफी चालू. बस एवढंच भिजायचं, आपण करत जायचं. मी नाही भिजणार. लोकांना धबधब्याचा आनंद घेण्यापेक्षा फोटोग्राफीत जास्त मजा येते. फायनली सवतकडेला आलो आहे. पण बऱ्यापैकी आहे, परंतु हां पाण्याचा फ्लो वाढला आहे, त्याच्यामुळं डेअरिंग करू नका आतमध्ये. तेवढंच एन्जॉय करायचं जेवढं आपल्याला झेपतं. झेपण्यापेक्षा जास्त एन्जॉय केला तर त्रास होतो. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मगान. अशीच तुम्हाला धबधब्याची सिरीज मी दाखवत राहीन प्रत्येक एरियातली. प्रत्येक नवीन ट्रेक माझ्यासोबत कनेक्टेड राहा.